दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूममध्ये मारहाणीची घटना घडली होती. तर या प्रकरणी शोरूमचे मॅनेजर सचिन पलोड, मंगेश मिसाळ, विष्णू मोहरीकर, सचिन धुमाळ आणि धारणकर यांच्यासह 10 ते 12 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. स्वप्नील सातपुते वय वर्ष 25 राहणार कासारा दुमाला आणि त्यांचे सासरे त्र्यंबक लक्ष्मण राऊत त्यांची इलेक्ट्रिक दुचाकी दुरुस्तीसाठी घेऊन गेले होते. शोरूममध्ये बराच वेळ पावती न दिल्यामुळे आणि वाहन जमा करून न घेतल्यामुळे त्यांनी विचारणा केली. पुढे या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. मोबाईलवर व्हिडिओ चित्रीकरण करत असल्याच्या कारणावरून मॅनेजर आणि कर्मचाऱ्यांनी त्यांना लोखंडी रॉड आणि स्क्रूड्रायव्हरनं बेदम मारहाण केली. यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी कासारवाडी ग्रामस्थांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक समीर बारवकर यांची भेट घेतली. शोरूममधील सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावं अशी मागणी राऊत यांनी केली आहे. जे पण आरोपी आहे यांना अटक व्हावी आणि यांच्यावर कायदेशीर कठोर कारवाई व्हावी. काल जे कोल्हाड साहेबांनी सोशल मीडियामध्ये जे पण काही सांगितलं ते अतिशय खोटं आहे. आपण व्हिडिओमध्ये सगळं काही क्लिअर बघितलं की त्यांनी कशा पद्धतीने हातापाई केली आणि पुरावा म्हणून त्यांनी त्यांचे CCTV फुटेज ही लोकांना प्रसारित करून द्यावी. जो आमच्यावर ग्रामस्थ हल्ला झाला आहे, अमानुष मारहाण केलेली आणि या लोकांनी या पलोटनी बाहेरून गुंड आणून आमच्यावर जो हल्ला केला, ती सर्व लोक अटक व्हायला पाहिजे किंवा ते याच्यामध्ये रेकॉर्डवर यायला पाहिजे. आणि हा जो तपास आहे हा पोलिसांच्या हातात नसून PSI मार्फतच तपास व्हायला पाहिजे. त्यानंतर हे जे प्रकरण आहे हे दाबण्याचा समजा त्याच्या मागं कोण शक्ती आहे याचा सुद्धा उलगडा व्हायला पाहिजे. आमचे जे यांनी इतके हाल केले, आमची मागणी एकदम माफक होती, आमची गाडी जमा करून घ्या आणि आम्हाला फक्त तुम्ही रिसीट द्या. याच्यावरून ते रिसीट न देता आमच्याकडे CCTV फुटेज आहे, त्यांचे फुटेज कधीही चालू नसतात, CCTV चालू नसतात आणि त्यामुळं मी त्यांना CCTVला विरोध केला. त्या विरोधाचा फक्त ही व्हिडिओ करीत होते आणि याचा राग मनात धरून या माणसाने बाहेरून गुंड बोलून आमच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. या गुन्ह्याचा तपास अतिशय निपक्षपणे व्हावा ही आमची इच्छा आहे आणि आम्हाला गोरगरिबांना या शहरामध्ये अशा धनाढ्य लोकांकडून जी आज मारहाण होते याचा कुठंतरी निषेध व्हावा ही आमची इच्छा आहे. PSI साहेबांनी तुम्ही सर्टिफिकेट स्ट्रॉंग असेल तरच त्यांच्यावर गुन्हे लागतील, त्यांच्या तुम्हाला फक्त किरकोळ हाणमार दिसतील आणि जे व्हिडिओ व्हायरल होऊ राहिले त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या जावयाचा गळा दाबून तो तडफडत होता, पाय त्याचे वर गेले होते, तो मेला असता 1-2 मिनिटामध्ये जर सोडलं नसतं तर. अशी परिस्थिती असताना हे लोक म्हणत आहेत ते किरकोळ मारहाण आहे, आम्हाला त्याचे गुन्हे म्हणजे कलम लावता येणार नाही. त्यांनी जे कलम लावले ते आमच्या म्हणण्याप्रमाणे लावले नाही. आम्ही जो जबाब दिला तो त्यांनी लिहून घेतला नाही, त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणे तो जबाब लिहिलेला आहे. हा माझ्या जावयाला आम्हा दोघांना मान्य नाही आहे. तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी एवढीच आहे का आमच्या म्हणजे जो खरं आहे त्या खऱ्याप्रमाणे CCTV फुटेजचं ते गायब करू शकतात. तिथले CCTV फुटेज पोलिसांनी ताब्यात घ्यावेत आणि जो आमच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे या सर्व लोकांना रेकॉर्डवर घ्यावं पोलिसांनी. दरम्यान या प्रकरणी ग्रामस्थ आक्रमक झाले असून पोलिसांनी योग्य कारवाई न केल्यास शोरूम समोर आंदोलन करण्याचा इशारा गावातील ग्रामस्थांनी दिलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.